नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मागे लोकसभा निवडणुका पार पडल्या, त्यानंतर आता काही दिवसावरच आता विधानसभा निवडणुका येऊन ठेवल्यात. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी गुडघ्याला भाशिंग बांधत मतदारसंघात दौरे सुरू केलेत. त्याच पद्धतीच्या चर्चा देखील होत आहेत. मी वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी असेल, महायुती असेल तथा अपक्ष उमेदवार असेल, या उमेदवारांनी आपली कंबर कसली आहे आणि याच माध्यमातून मतदारसंघात दौरे सुरू केलेत. मी आज आहे गुरुपादेश्वर महाराज यांच्याकडे. महाराज, परमार्थ मठ हे सोडून तुम्ही राजकारणाकडे वळला आहे. काय भावना आहेत तुमच्या? कशा पद्धतीनं तुम्ही राजकारण करणार आहात? काय अजेंडा असणार आहे? आता परमार्थ आणि मठ सोडून म्हणताय तुम्ही. खऱ्या अर्थाने आता तुम्ही पाहत असाल उघड्या डोळ्यानं आज या राष्ट्राचं तथा या वसमत विधानसभेतील गोरगरीब जनतेचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं ह्या उघड्या डोळ्यानं आपण पाहत असताना त्यांचं वाटोळं होत असताना, कारण आज शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा जो विषय आहे, आज या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रामुख्याचं पीक म्हणजे हळद आहे, केळी आहे. आज हळदीच्या बद्दलची परिस्थिती जी की या ठिकाणी आज हळद खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पिकवली जाते, परंतु तीच हळद आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना जेवणामध्ये टाकण्यासाठी एक बारीक पुट्टी म्हणून दुसरीकडून आपल्याला निर्यात करावी लागते की आज त्यासाठी असेल, किंवा या ठिकाणचीच असलेली केळी, आज त्या केळीचं आज आम्ही या ठिकाणी उत्पन्न भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आमचा हा शेतकरी बांधव काढतो, परंतु त्याला या ठिकाणी त्या पद्धतीचा मोबदला, त्याला त्या पद्धतीचा भाव मिळतो आहे का? आज ती परिस्थिती असेल. त्यासाठी कोल्ड स्टोरेजसुद्धा या ठिकाणी असणं तितक्याच गरजेचं आहे. म्हणजे असे काही जे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत आज या ठिकाणी कोण मांडायला तयारच नाही आहे. त्या अनुषंगाने त्यांचं त्या ठिकाणी या राष्ट्राचं तथा मतदारसंघातील सर्व गोरगरीब तथा शेतकऱ्यांचं वाटोळं होत असताना हे पावत नाही. आणि म्हणून कुठंतरी वाटतं की बाबा धर्मप्रचार आणि तुम्ही म्हणताय तसं परमार्थ हे करत असताना तुम्ही राजकारणामध्ये यासाठी मला उतरावं लागतं. एकंदरीत आपण पाहिलं तर मतदारसंघामध्ये काही उद्योग असतील, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असतील, आजपर्यंत सुटली वाटतं का? आता तुम्ही माझ्यापेक्षा जास्त फिरलेले आहात, अनेक ठिकाणी तुम्ही फिरलेले आहात वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये. या ठिकाणचा सगळ्यात मोठा असलेला जो उद्योग, जो की आज त्या ठिकाणी हजारो कुटुंबांचं त्या ह्याच्यावरती आपल्या त्रिमूर्ती प्लाऊड कारखान्यावरती उदरनिर्वाह होत होता, परंतु आज तो आहे का? त्याच्यानंतरनं या ठिकाणी आपलं रोकडेश्वर मिल असेल, म्हणजे असे अनेक प्रकारचे उद्योगधंदे या ठिकाणी होते, परंतु ते आज अस्तित्वात नाही आहे. मग त्या अनुषंगाने मला सांगा, आज माझ्या या ठिकाणच्या असलेल्या तरुणांना हाताशी रोजगार मिळतो आहे का? तो मिळत नाही आहे. मग तो उपलब्ध करून द्यायचं काम ते मी येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी करेन. एक महत्त्वाचा प्रश्न, सध्या राजकारणामध्ये रस्सीखेच सुरू आहे. सध्याचं राजकारण हे गढूळ राजकारण असं संबोधलं जातं, त्याच पद्धतीच्या चर्चा होतात. महाराजाला पॅन्टाला खिसा नाही आहे, महाराजाकडे पैसे नाही असा आरोप केला जातो. साहजिक आहे. आता ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. काय आता पहा, विश्वाचा आकार केवढा आहे, ज्याच्या त्याच्या बुद्धी एवढा आहे. म्हणजे जो तो ज्याच्या त्याच्या बुद्धीचा तो विचार करत असतो. आता जसं तुम्ही म्हणताय गढूळ, हे गढूळ म्हणजे याला गढूळ म्हणता येत नाही आहे. राजकारणही तितक्याच पद्धतीचं चांगलं आहे. जो ज्या दृष्टीनं पाहतो त्या दृष्टीनं त्याला राजकारण कळेल. अगदी दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की तुम्ही पॅन्टला म्हणले, कपड्याला म्हणा. जे आमचा नेता असा आहे, बरेच जणांचे स्लोगन आहे, तुम्ही ऐकलात. बरेच आमचे या ठिकाणचे जे तरुण बांधव असतील म्हणतात की आमचा नेता असा ज्याच्या कपड्याला नाही किस्सा. अगदी बरोबर आहे, कारण या नेत्याला कुठल्याही प्रकारचे कुठल्याही पैशाची गरज नाही आहे ना. कारण त्याच्या अंगावरचा जर ड्रेस तुम्ही पाहिला तर लईत लई 1,500पर्यंतचा त्याचा अंगावरचा ड्रेस आहे. आता त्याला 2 टायमाचं जेवण लागतं. ते 2 टायमाचं जेवण त्याला भिक्षामधून कधीही कुणीही देतं प्राप्त करून.
त्याच्या अंगावरचे कपडे तुम्ही कुणाच्या उत्सवामध्ये गेले, विवाह सोहळ्याच्या प्रसंगी गेले, वास्तूच्या प्रसंगी गेले, त्यावेळी तुम्ही त्याला ते खरेदी करून देता. म्हणजे त्या माणसाला लागतो काय, कुठल्या प्रकारच्या त्याला पैशाची अभिलाषा नाही आहे, त्याला कुठलाही खर्च नाही, ना पावडर, ना कंगवा, ना तेल. जे काही आपल्या दैनंदिन जीवनामधला जो काही खर्च असेल तो सुद्धा त्याला लागत नाही. म्हणून लोकांची तथा माझ्या कार्यकर्ता बांधवांची जी स्लोगन आहे, आमचा नेता असा ज्याच्या कपड्याला नाही खिसा. कारण त्याच्या कपड्याला खिसा नसल्यामुळं त्याला काही कमाई करून त्याला ठेवायचे नाही. जे की मागं पुढे काय चलागडे, त्याच्या पाठीमागे बायको आहे, लेकरं आहेत, बाळं आहेत, त्याच्यासाठी कमाई करून ठेवायचं, त्याच्या कुठलाही अर्थ नाही. म्हणून असं म्हटलं की बाबा त्याला कुठलीही आवश्यकता नाही आहे की कमाई करण्याची. म्हणून केलं तर केलं केवळ या मतदारसंघामधल्या प्रत्येक माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक बांधवांसाठी. तो 365 दिवस 24 तास या मतदार बांधवांसाठी, त्यांच्या स्वतःच्या या प्रत्येक बांधवांच्या घरासाठी तो लढेल आणि तो दिवस रात्र तो काम करेल. हिंदुत्वाचा अजेंडा घेत आपण त्या पद्धतीनं कामकाज आत्तापर्यंत केलं. मुलींवर अत्याचार देखील असेल त्या पद्धतीनं त्यावेळी तुम्ही मदत करण्यासाठी धावून गेलात. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अडीअडचणी जाणून घेत तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर देखील गेलात. त्याच पद्धतीचे फोटो देखील लावलेले आहेत. आणि आजपर्यंतच्या जे अडीअडचणी सोडवल्या शेतकऱ्यांच्या असतील, सर्वसामान्य गोरगरिबांची प्रश्न सोडवले असतील, याचा फायदा कितपत मतदारसंघाच्या माध्यमातून तुम्हाला होईल वाटतं? हे पहा, तुम्ही म्हणले हिंदुत्वाचा मुद्दा. आता हिंदुत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या भारत मातेच्या भूमीमध्ये, ज्या भारत मातेच्या कुशीमध्ये प्रत्येक व्यक्ती राहतो, जो भारत मातेला मानतो त्याला आम्ही मानतो. त्यामुळे हिंदुत्वाचाच मुद्दा म्हणून नाही, तो भारतभूमीमध्ये राहतो, तो भारत मातेला मानतो, तो आमचा आहे. आणि म्हणून सगळ्याला घेऊन चालायचं आहे. यामध्ये मी आपणास सांगू इच्छितो की बाबा 3,20,000 मतदार आहेत. आता 3,20,000पैकी जितक्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलं तितक्याच मतदारांचं तुम्ही काम करणार आहेत का? हे चुकीचं आहे. 3,20,000 मतदार, त्या प्रत्येकाने मतदान करू अथवा न करू, परंतु तुमचं कर्तव्य आहे. कारण राजा हा प्रत्येक प्रजेची काळजी करणारा असतो. आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये मग या ठिकाणची असलेली माझी माता भगिनी असेल, तिच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, त्याच्यासाठी मी कटिबद्ध राहील. इथला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कष्टकरी असेल, तरुण नवयुवक असेल, या सगळ्यांच्या सुरक्षतेसाठी तथा सगळ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी 365 दिवस 24 तास अहोरात्र मी काम करण्याचा प्रयत्न करेन. परिवर्तन के यही पुकार आपके बार संन्यासी आमदार अशा स्लोगन खाली त्या पद्धतीची चर्चा होते. आणि आपल्या ऑफिसमध्ये देखील त्या पद्धतीचं लावलेलं. कितीची लीड असणार आहे, कशा पद्धतीनं निवडणूक या पद्धतीने लढणार आहात, कितीची लीड असणार वाटतं, विजय कितीच्या पद्धतीने असणार? ठीक आहे, आता तुम्ही हा सगळ्या गोष्टी विचारताय खऱ्या अर्थाने. आता ते कितीची लीड असणार आहे, काय असणार आहे, आज ते निवडून आल्यानंतरनं तुम्हाला ते कळून जाईल. तेवढं आपणही जास्त उतावळं न झालेलं बरं. त्यामुळं जे काय आहे परिवर्तन की यही पुकार, म्हणजे हीच ती वेळ आहे जेणेकरून या ठिकाणी एक निस्वार्थ एक संन्यासी या ठिकाणी राजकारणामध्ये येतो आहे आणि त्याचे दोन्ही हात आपल्याला बळकट करायचेत. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. विजय 100% निश्चित लढणार आणि जिंकणार. हे होते गुरु पादेश्वर महाराज. वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, त्याच पद्धतीने महायुतीचे उमेदवार असतील, यांनाही बाजूला सारत हे महाराज मोठ्या संख्येने जनमताने या ठिकाणी निवडून येतील आणि 100% विजय होईल अशी सुद्धा प्रतिक्रिया यावेळी गुरु पादेश्वर महाराज यांनी व्यक्त केलेली. माझे सहकारी आकाश, मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.